हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महारेलच्या माध्यमातून 9 प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, महापौर नीताताई ठाकरे, या भागाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी पूर्व नागपूरचा संपूर्ण चेहरा बदलवून दिला असे कृष्णाभाऊ खोपडे, चरणसिंगजी ठाकूर, दयाशंकरजी तिवारी, शिवानीताई दाणी, बाल्याभाऊ बोरकर, प्रमोदजी पेंडके, श्रीकांतजी आगलावे, बंटीजी कुकडे, देवेंद्रजी मेहर, प्रदीपजी पोहाणे, संजयजी अवसट, राजूजी गोतमारे, राजेशजी ठाकूर, सीमाताई ढोमणे, अभिरुचिताई राजगिरे, संतोष लड्डा, बाल्या रारोकर, मनीषाताई अतकरे, त्याचप्रमाणे माहेश्वरीताई बिसेन, या ठिकाणी उपस्थित आपल्या महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, श्री संभाजी माने, नीता ठाकरे, या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 9 प्रकल्पांचं उद्घाटन एकाच वेळी आपण या ठिकाणी करतो। यामध्ये नागपूरचा हा पूल तर आहेच, पण त्याचसोबत सांगली, सातारा, नाशिक, अमरावती अशा विविध जिल्ह्यांमध्ये 4 आरोबी, 4 त्या ठिकाणी भुयारी मार्ग आणि 1 आरयूबी अशा प्रकारे 9 प्रकल्पांचं आज आपण उद्घाटन केलं। आणि मी निश्चितच महारेल आणि महारेलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत राजेश कुमार जयस्वाल यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी विक्रमी वेळेत आणि अतिशय सुंदर गुणवत्ता राखत ही सगळी 9 कामं या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत। आणि निश्चितपणे या सर्व कामांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे। या गोष्टीचा मला देखील अतिशय आनंद आहे की या उडान पुलाला आपण स्वर्गीय आपल्या उपमहापौर बहिरीनबाई सोनबोईर यांचं नाव दिलं आहे। मी ज्यावेळेस महापौर होतो त्यावेळी माझ्यासोबत उपमहापौर म्हणून बहिरीनबाई सोनबोईर यांनी काम केलं। अतिशय गरीब आणि विपरीत परिस्थितीतून आल्यानंतर शिक्षणाचा अभाव असताना देखील बहिरीनबाई यांचं विषयाचं आकलन हे अतिशय उत्तम होतं। त्यांना जमिनीवरची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीची होती आणि म्हणून काम करत असताना सामान्य माणसाला काय हवंय हे समजून घेऊन तशा पद्धतीनं त्या काम करायच्या। मला आठवतं की एकदा युनायटेड नेशन्सच्या एका कार्यक्रमात त्या आणि मी होतो, महिलांचा कार्यक्रम होता। समारोपाच्या वेळी त्यांना भाषण करायला सांगितलं आणि इतकं उत्तम आणि सुंदर भाषण UNDP मध्ये बहिरीनबाईंनी केलं की जे आलेले प्रतिनिधी होते तेही आश्चर्यचकित झाले की यांना एवढी माहिती कुठनं आली। पण जी ग्राउंडची माहिती त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं। काही परदेशी पाहुणे होते, त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही अन्य ठिकाणी देखील बहिरीनबाईंना निमंत्रित करू।
आणि म्हणून अशा प्रकारे जनतेत काम करणाऱ्या बैरीनबाई यांचं नाव या ठिकाणी दिलं. मी कृष्णा भाऊ तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे. आणि मग यामध्ये रेल्वे मंत्रालयाने आम्हाला काही मदत केली, माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रालयाने आम्हाला मदत केली आणि उरलेले जे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाणपूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आता रेल्वे फाटकाचे 80, 65 आणि इतर 80 असे 145 उड्डाणपुलांची व्यवस्था, त्याचा आराखडा आता महारेलने आम्हाला सबमिट केला आहे. त्या आराखड्याला आम्ही मान्यता देतो आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मला जयस्वाल यांनी या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू. आणि अर्थातच कृष्णा भाऊ याच्यामध्ये नागपूरचेही उड्डाणपूल आपण घेतलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांवरचा कोंबडा एकाच वेळी मी मारणार आहे. त्यात तुमचेही दोन्ही येतील, काळजी करू नका. आणि एखादा राहिला असेल तर टाकून द्या, तोही पूर्ण करून टाकू. पण आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडा मारणारे वेगळे लोक आहे. गडकरी साहेब आम्ही सगळे सही करणारे लोक आहोत, त्यामुळे योग्य सही करून हे काम देखील या ठिकाणी आपण निश्चितपणे पूर्ण करू. मला अतिशय आनंद आहे की महारेल ही कंपनी मी माझ्या मुख्यमंत्री असताना मागच्या टर्ममध्ये सुरू केली आणि रेल्वेशी संबंधित राज्याचे प्रकल्प हे पूर्ण करण्याकरता या कंपनीची स्थापना झाली. स्थापनेनंतर या कंपनीने इतकं चांगलं काम केलं आणि केवळ रेल्वेच नाही तर हळूहळू आम्हाला जे क्रिटिकल काम दिसलं असं प्रत्येक काम आम्ही महारेलला देत गेलो. आज मुंबईमध्येही अतिशय कठीण जागेचे जे काही ब्रिजेस आहेत ते महारेल पूर्ण करते आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणीही वेळेच्या अगोदर कामं पूर्ण करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो महारेलच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. एवढंच नाही तर कॉन्क्रीट क्रॅश बॅरियर विथ इंटिग्रेटेड युटिलिटी डक्ट या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं पेटंट देखील महारेलच्या नावाने तयार झालं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन तंत्रज्ञान आणून कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर काम कसं होईल हा प्रयत्न महारेलच्या माध्यमातून चालला आहे. आज आपण पाहू शकतो माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपलं नागपूर शहर ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षात बदललं, आज देशातलं एक आधुनिक शहर म्हणून या शहराकडे पाहता येतं. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथल्या सामाजिक व्यवस्था, सोयी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन केलं. आणि विशेषतः पूर्व नागपूरसारखा भाग जो एकेकाळी तुलनेनं मागास समजला जात होता, कृष्णाभाऊ खोपडे यांच्या नेतृत्वात आज आपला पूर्व नागपूरचा भाग हा पुला पलीकडच्या म्हणजे तिकडच्या भागापेक्षा देखील कृष्णाभाऊ पुढे चाललेला आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नागपुरातला हा जो काही अलीकडचा आणि पलीकडचा भेद आहे हा तुमच्या कामामुळे आता संपून राहिला आहे. माननीय नितीनजींच्या नेतृत्वात संपतोय आणि एक समतोल अशा प्रकारचा विकास हा आपल्याला होताना दिसतो. मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की नितीनजींनी आणि आम्ही
या नागपूर शहराला, या जिल्ह्याला, या विदर्भाला आणि महाराष्ट्राला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करणारे अनेक प्रकल्प हातामध्ये घेतले आहेत. ज्या प्रकल्पातनं विकास तर होणारच आहे, पण मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होणार आहे. ज्या माध्यमातनं आमच्या तरुणाईच्या हाताला काम देखील मिळणार आहे आणि आमच्या तरुणाईचा आर्थिक सामाजिक विकास देखील होणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या कामांमध्ये आजपर्यंत आपलं सहकार्य, आपला आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी राहिला आहे. भविष्यातही तो आमच्या पाठीशी राहावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.